शाला समितीच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर प्रीती अभ्यंकर मॅडम, प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय अयोध्या डांगे मॅडम, पर्यवेक्षिका चारुका प्रभुदेसाईबाई यांचं आगमन होत आहे। सर्व पालक, माझी विद्यार्थिनी, माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षक बंधूंनी सगळ्यांचे विनंती करते की त्यांनी ध्वजारोहण करावे। ध्वजारोहण झालेलं आहे। या तिरंग्यात पहावा, उत्साह देश प्रेमाचा आपल्या अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिराली व्हावा। मुलींनो, यासाठी आपण कटिबद्ध होऊया। इयत्ता 10वी वर्गातील कुमारी अंबिका कुलकर्णी आपल्याला ध्वजप्रतिज्ञा सांगणार आहे। प्रतिज्ञा केली तयार? मी राष्ट्रध्वजाशी आणि ध्वजाचे प्रतीक आहे त्या सार्वभौम धर्मनिरपेक्ष समाजसत्तावादी लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे। जय हिंद, जय भारत। असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानाने आपण आज 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले। 26 जानेवारी 1950 पासून आपण आपल्या भारताचा कारभार संविधानानुसार करायला सुरुवात केली आणि म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी डॉक्टर संजय विष्णू तांबट सर, शाला समिती अध्यक्षा माननीय डॉक्टर प्रीती अभ्यंकर मॅडम यांनी प्रशालेची मानवंदना स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करते। मानवंदना संचलन शाळेच्या घोष विभागाचे नेतृत्व करीत आहे। संचलनाची प्रमुख आहे कुमारी जान्हवी एडवे, इयत्ता 8वी गंगा। फ्लॅग लीडर कुमारी अदिती अमराळे, 9वी यमुना। मानवंदना संचलन। एक साथ विश्राम, सावधान। एक साथ विश्राम, सावधान। घोष सिद्ध। आन कदम 1 2 1 2।
आपल्या संगीत शिक्षिका मानसी देशपांडे मॅडम. Thank you.
यानंतर सगळ्यांना बसण्यासाठी सांगणार आहे. एक साथ बैठेंगे, बैठ जाओ. मागच्या आज सगळ्यांचे मांडीवर आज प्रजासत्ताक दिन. आजच्या या कार्यक्रमासाठी जे अतिथी मान्यवर आहेत त्यांचा परिचय आपल्यासमोर ठेवले. आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर संजय विष्णू तांबट हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विभागाचे विभाग प्रमुख आहेत. म्हणजेच पत्रकारिता विभागाचे विभाग प्रमुख व सहाय्यक प्राध्यापक आहेत. पुणे विद्यापीठ मंडळाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विषयाच्या अभ्यास मंडळाचे बोर्ड ऑफ स्टडीज याचे ते माजी अध्यक्ष आणि सदस्य आहेत. त्यांचे शिक्षण BSc इलेक्ट्रॉनिक्स, MA संरक्षण व सामरिक शास्त्र तसेच MCJ म्हणजेच वृत्तपत्रविद्या यामध्ये MCJला सर्व विषयात म्हणजे जेवढे अभ्यासासाठी विषय असतात 6 त्या 6ही विषयात सर पहिले आले होते आणि वेगळंच रेकॉर्ड सरांनी केलेलं होतं. जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या या विषयात त्यांनी PhD केलेली आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ याचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. यशदातर्फे आयोजित विविध प्रशिक्षण कार्यशाळा यामध्ये ते सर्व सरकारी अधिकारी यांना नियमितपणाने मार्गदर्शन करतात. पुणे जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या वेळेस आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीच्या समितीवर त्यांनी काम पाहिलेले आहे. स्वरूपवर्धिनी या संस्थेच्या पहिल्या तुकडीचे ते विद्यार्थी आहेत. आपल्या पुणे शहरातील विविध पेठा व वस्त्या यामध्ये असणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांसाठी स्वरूपवर्धिनी काम करते. सरांची सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे त्यात स्वरूपवर्धिनीचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. आपल्या स्वतःचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर तांबट सरांनी स्वरूपवर्धिनीचे पूर्ण वेळ 5 वर्ष काम पाहिले. हे काम पाहताना कोणत्याही पद्धतीचं वेतन त्यांनी घेतलेलं नव्हतं आणि पूर्ण वेळ काम पाहिलेलं होतं. असे आपले आजचे प्रमुख अतिथी मान्यवर डॉक्टर संजय तांबट सर यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या प्रशालेच्या शाला समितीच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर प्रीती अभ्यंकर मॅडम, त्या प्रसिद्ध नेत्रतज्ञ आहेत. बाईंचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून प्रशालेमध्ये स्वागत करूया. यानंतर मी डॉक्टर संजय तांबट सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. वंदे. आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाला समितीच्या अध्यक्ष डॉक्टर प्रीती अभ्यंकर मॅडम, आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनघाताई, आपल्या पर्यवेक्षिका चारुताताई, इथले सर्व शिक्षक आणि समोर बसलेल्या सगळ्या आमच्या छोट्या मैत्रिणी. तुम्ही जे आत्ता गीत म्हटलं, भव्य दिव्य भारता सार्वभौम भारता, आणि ते असं ऐकताना असं अंगावर काटा उभा राहत होता. आणि आपला जो काही भारत खऱ्या अर्थाने भव्य दिव्य होईल तर तो तुम्ही आणि आपण सर्व मिळून जो प्रयत्न करणार आहोत त्यातून तो सार्वभौम होणार आहे. आणि आपल्या शाळेचं नाव जे आहे अहिल्यादेवी प्रशाला, एक मोठा वारसा आपल्या शाळेला आहे. नुकतंच 22 जानेवारीला आपल्या देशामध्ये एक मोठी ऐतिहासिक घटना घडली. अयोध्येला जिथे श्रीरामांचा जन्म झाला त्या ठिकाणी एक मंदिर उभारलं गेलं आणि त्या मंदिरामध्ये रामललाची प्रतिष्ठापना झाली. राम 500 वर्षाच्या संघर्षानंतर त्या ठिकाणी आहे. ती घटना दूरचित्रवाणीवर पाहत असताना, सोशल मीडियावर पाहत असताना आणि आपणही सर्वत्र साजरे करत असताना सतत डोळ्यासमोर होत्या त्या अहिल्यादेवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला
महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्यांचा राज्याभिषेक झाला. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू लवकर झाला, पण त्यानंतर मराठी फौजा त्या उत्तरेकडे गेल्या आणि संपूर्ण हिंदुस्थान हा परकीयांच्या आक्रमणापासून मुक्त करण्यासाठी म्हणून मराठी फौजा या देशामध्ये सर्वत्र गेल्या. त्यांचे अग्रणी सरदार होते, त्याच्यामध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांबरोबरच शिंदे, होळकर, भोसले असे अनेक जण होते. आणि मग त्या घराण्यातल्या अहिल्यादेवी, आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या घरामध्ये अनेक मृत्यू झाल्यानंतर सुद्धा, त्यांना वैधव्य आल्यानंतर सुद्धा त्यांनी राज्यकारभारावरची त्यांची पकड कधी निसटू दिली नाही. आणि आज आपण काशीचा घाट असेल किंवा नर्मदेच्या काठावरचे घाट असतील, भारतामध्ये अनेक ठिकाणी असलेली जी काही मंदिरं असतील, तर ती मंदिरं मुक्त करणं आणि त्या ठिकाणी नवे घाट आणि नवी मंदिरं चांगल्या स्वरूपामध्ये बांधणं, याचं काम जर कोणी त्या काळामध्ये केलं असेल आणि आपला धर्म आणि आपल्या देशाचं स्वत्व टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या अहिल्यादेवींनी केलं. कारण राम मंदिराची मध्ये प्रतिष्ठापना होत असताना अहिल्यादेवींनी केलेल्या या, त्यांना जे आपण पुण्यश्लोक म्हणतो, त्यांचं स्मरण करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्या सर्वांच्या त्यांच्या आपण वारसदार. आणि आपल्याला कोणाकोणाचा वारसा आहे तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी त्यांनी सुरू केली. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वामन शिवराम आपटे, नामजोशी अशा सर्वांसाठी त्यांनी राष्ट्रीय शिक्षणासाठी म्हणून शाळा सुरू केल्या. अशा एका शाळेमध्ये शिकण्याचा आपल्याला संधी मिळते, हा एक फार मोठा बहुमान आहे. मग हे करत असताना ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण आपल्या राष्ट्रध्वजाच्या बद्दल सुद्धा जी काही प्रतिज्ञा घेतलेली आहे की हा जो माझा देश आहे, हा जो आपला देश आहे, हा सार्वभौम राखणं, म्हणजे आमच्या देशाचं जे काही निर्णय घ्यायचे आहे तर ते आमचे आम्ही घेऊ. आमच्या देशाचे निर्णय घेत असताना बाहेरच्या कुठल्याही देशांचं दडपण त्याच्यावर येणार नाही. आमचा देश प्रजासत्ताक आहे, लोकशाही आहे. म्हणजे काय, तर लोकशाहीमध्ये आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो, आपले नगरसेवक निवडून देतो, आमदार निवडून देतो, खासदार निवडून देतो, ते आपल्या वतीने राज्य करतात. त्याचबरोबर आपल्या देशाचा म्हणून जो काही घटनात्मक प्रमुख आहे तर तो लोकांनी निवडून गेलेला असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव तर आपल्याला माहिती आहे, पण आपल्या देशाच्या राष्ट्रपती कोण आहे? द्रौपदी मुर्मू, की ज्या झारखंड मधल्या एका आदिवासी समूहातल्या आहेत की त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचायला खूप उशीर झाला, ज्या स्वतः एका शाळेमध्ये शिक्षिका होत्या, अशा द्रौपदी मुर्मू आपल्या देशाच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या प्रमुख आहेत. अशा प्रकारच्या भारतामध्ये आपण राहतो आणि ही या प्रकारची संधी आपल्याला मिळते. याचं कारण आपला देश लोकशाही आणि प्रजासत्ताक आहे. आणि प्रजासत्ताकाच्या निमित्ताने आज आपण मुली म्हणून, महिला म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जी काही कामगिरी करत असतो, तर देशामध्ये जे पद्म पुरस्कार जाहीर होतात तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घेतली जाते आणि मग त्यांना गौरवलं जातं. काल ही पद्म पुरस्कारांची बातमी वाचत असताना एक वेगळं नाव लक्षात आलं, पार्वती बारपेटा. कदाचित आजच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही वाचाल. कोण आहेत तर हत्तीच्या माहूत आहेत. आसाममधल्या या पार्वती बारपेटा या हत्तींचा सांभाळ उत्तम प्रमाणे करणं आणि हत्तींचं नीट व्यवस्थित नियंत्रण नियमन करणं अशा प्रकारचं काम करतात. म्हणजे मुलींमध्ये, महिलांमध्ये किती शक्ती असते आणि जो सर्व शक्तिमान समजला जातो असा प्राणी अशा हत्तीवर सुद्धा संचालन करणाऱ्या मुली आहेत. आणि अशा प्रकारची संधी आपल्याला आपल्या देशामध्ये आहे. आणि आपण या एका चांगल्या उत्तम वारसा मिळालेल्या शाळेमध्ये
क्षेत्रामध्ये शिकत आहात आणि हे शिकताना आपल्या समोर सर्व जे काही प्रगतीचं क्षितिज आहे तर ते सर्व आपल्या समोर उभं आहे. कारण या देशाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आता सेना दलांमध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो. डॉक्टर इंजिनियर पासून ते संशोधनामध्ये मंगळावर आपलं यान गेलं, सूर्याच्या दिशेने आपलं यान गेलं, त्याच्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये महिला शास्त्रज्ञ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कारण आपण स्वतःला सिद्ध करणं आणि आपल्याला जे जे काही येतं, कोणाला चांगली चित्र काढता येतात, कोणाला तुमच्यासारखं चांगलं गाणं गाता येतं, कोणाला उत्तम संचलन करता येतं, उत्तम नेतृत्व करता येतं. ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे त्या त्या क्षेत्रामध्ये आपण पुढे जाऊयात, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवूयात आणि आपण असं कर्तृत्व आपलं वाढवलं तर खऱ्या अर्थाने आपला भारत भव्य दिव्य होणार आहे. आणि या सगळ्या तुमच्या प्रयत्नांसाठी तुमचे सर्व पालक शिक्षक तुम्हाला सतत मार्गदर्शन आणि मदत करत राहणार आहे. त्यामुळे असा भव्य दिव्य भारत घडवण्यासाठीचा संकल्प आपण या प्रजासत्ताक दिनाला करूया आणि या संकल्पाच्या पूर्तीसाठी तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा. भारत माता की. सरांनी आपल्याला आत्ता जो संकल्प सांगितला तो संकल्प आपण घरी जाताना मनामध्ये साठवायचा आहे आणि त्या दिशेने आपली पावलं घेऊन पुढच्या काळामध्ये पडतील याची खात्री मी सर्व आपल्या मुलींच्या वतीने सरांना देऊ इच्छिते. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि आपल्या शाळा समितीच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर अभ्यंकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा अशी मी त्यांना विनंती करते. डांगे मॅडम आणि उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या माझ्या सगळ्या लहान मोठ्या गोड मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज तुमच्यासमोर मला बोलण्याची संधी मिळते पहिल्यांदाच. मी खूप वेळ घेणार नाही आहे तर मला माहिती आहे की कार्यक्रम पत्रिकेमध्ये पुढे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि आपण सगळे त्याचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक आहोत. यापुढे मला असं वाटतं की आजचं माझं मनोगत हे तुमच्याशी संवाद साधायची पहिली पायरी आहे. तुमच्या शाळेचाच आपल्या शाळेच्या परिवाराचाच मी एक भाग आहे. शाळा समिती अध्यक्षा ही जबाबदारी माझ्याकडे आहे. मला असं वाटतं की सरांनी आत्ता जो तुमच्याशी संवाद साधला त्यातून तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकाल. आपल्या काही मैत्रिणी छोट्या छोट्या आहेत, त्यांना अजून सगळ्या गोष्टींचा अर्थ कळतोय असं नाही, पण आपण जरी काय बघतो ऐकतो अनुभव घेत असतो रोज, त्याचा आपल्या मनावरती छोटा काहीतरी परिणाम होत असतो, आठवण राहत असते. म्हणून आजच्या निमित्ताने तुम्हाला अजून एक छोटासा संकल्प करायला मी सांगेन. बघा प्रयत्न करून. मी डोळ्यांची डॉक्टर आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जे बघतो आणि आपल्याला जे दिसतं त्याच्यामध्ये थोडासा फरक असतो. आपण काय बघायचं हे आपल्या हातात असतं. त्याच्यामुळे असा एक संकल्प करूया की रोज मला दिसणाऱ्या त्याच्यापेक्षा सुद्धा रोज मी 2 काय चांगल्या गोष्टी बघितल्या हे कुठेतरी नमूद करून ठेवायचं. रोजच्या रोज नियमितपणे नमूद करून ठेवायचं आणि महिन्याच्या शेवटी किंवा 6 महिन्याच्या शेवटी ही जी काही यादी आपण केलेली असेल त्याचा एक छोटासा आढावा घ्यायचा की मी किती चांगल्या गोष्टी बघितल्या, मला काय अनुभव मिळाले आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगली ओळख होण्याची एक सुरुवात होत असते. आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला वाटतं काही विद्यार्थी 10वीच्या आहेत तर त्यांना परीक्षेसाठी पण खूप खूप शुभेच्छा. त्यांचं शाळेचं जरी शेवटचं वर्ष असलं तरी त्या शाळेशी यापुढेही जोडल्या राहतील. आजचे सर्व कार्यक्रम आत्तापर्यंत नक्की छान झाले. संचलन, बँड तसंच समूहगीत तर फारच सुंदर झालं. सर्वांना परत एकदा शुभेच्छा. मला इथे बोलावलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद ताई. पहिले आपल्याला जे सांगितलं चांगलं निरीक्षण करून चांगलं पाहण्याचा आपण नक्कीच विचार करूयात, प्रयत्न करूयात.
मुलींनो, आम्ही सारे भारतवासी एवढं एकच भान राखू, असे कुठेही जगतावरती तिरंग्याची शान राखू. आजचा आपला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर संजय तांबड सर हे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. सरांचे प्रशालेच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आपल्या शाळा समितीच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर अभ्यंकर मॅडम आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित आहेत. त्यांचेही प्रशालेच्या वतीने मी खूप आभार व्यक्त करते. आपल्या प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी लाभत असतं, त्यांचेही प्रशालेच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करते. प्रभुदेसाई मॅडम, प्रशालेचा गानवृंद, प्रशालेतील सर्व विद्यार्थी आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. उपस्थित असणारे सर्व पालक, माझी विद्यार्थिनी ज्या प्रशालेवरती प्रेम करतात आणि नेहमी कार्यक्रमासाठी उपस्थित असतात, अशा सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. आत्ता आपला इथला कार्यक्रम संपलेला आहे. यानंतर आपण सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण होणार आहे. याची सर्व सूत्रे मी पुढे राजगुरूबाईंकडे सुपूर्द करते. आपण एक घोषणा देऊया मुलीनं जोरदार. बोलो भारत माता की माननीय पदाधिकारी आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तिरंगा आहे मान आमचा, तिरंगा आहे सन्मान आमचा, मानवंदना देऊ दयाला, मंगल महिना दिनाला. अशा या भारत मातेला मानवंदना देण्यासाठी येत आहेत आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी. आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी वेगळं करून दाखवण्याची ताकद असते. ती शक्ती कार्यरत करण्यासाठी फक्त गरज असते ती प्रेरणेची. आता आपल्यासमोर इयत्ता 10वी गंगा मध्ये शिकत असणारी आपलीच मैत्रीण गाथा संतोष राऊत ही एक नृत्य सादर करणार आहे. त्याआधी तिच्यावर नावावर 2 विश्वविक्रमाची नोंद आहे. एका मिनिटात 116 कथक नृत्य घेऊन तिने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तर 15 मिनिटं सलग न थांबता 1491 कथक नृत्य घेऊन गिनीज बुक ऑफ इंटरनॅशनल रेकॉर्डमध्ये नोंद केलेली आहे. अशी ती अंजलीची सुकन्या विश्वविक्रमाची एक छोटीशी झलक आपल्या सुंदर नृत्याविष्कारातून सादर करणार आहे. इयत्ता 10वी गंगा गाथा राऊत.
तुझा हा आदर्श सर्व मुलींनी घ्यायचा आहे. तिथे पुन्हा एकदा कौतुक उरले तरीही झाड लागते, अंगण नाही उरले तरीही झाड लागते, तुझ्या तरी माती थोडीशी भरून काढते. फुलण्याला लागत नाही फार काही फारसे, फुलण्याला लागत नाही फार काही फारसे, फक्त स्वच्छ असावे लागतात मनात प्यासे, मनात प्यासे. धन्यवाद. प्रगतीमध्ये यंत्रात इतकं अडकलंय की आपण व्यायाम थोडंसं विसरतच चाललो. व्यायामाचे फायदे आणि तोटे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण स्वतःसाठी 5 मिनिटं माणूस वेळ काढतो का? खरंच स्वतःच्या मनाला विचारण्यासारखा हा प्रश्न आहे. व्यायाम हा लभते स्वास्थ्यम, दीर्घायुष्यम बलम सुखम, आरोग्यम परम भाग्यम, स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम. अर्थात सुंदर अशी लवचिक आपण त्याच्यामध्ये बघितली. तिच्याकडे बघून मी इतकंच सांगेन, काही मुली डोळ्यांना भावतात, काही असे पारणं फेडतात. आपलं भारत एक मोठी लोकशाही राज्य आहे, लोकांचे लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य. या अथक परिश्रमातून मिळालेल्या स्वातंत्र्याचं कौतुक सर्वांनाच आहे, पण परिश्रमातून मिळालेले स्वातंत्र्य तिचं रक्षण करण्यासाठी आपले सैनिक जवान प्राण्याची पर्वा न करता दिवस रात्र त्यांचं कर्तव्य निष्ठेने पार पाडतात. आओ झुककर सलाम करे उनको, जिनके हिस्से में यह मुकाम आता है, खुश नसीब होता है वो खून जो देश के काम आता है. अशा भारतीय सैनिकांना मानवंदना देणारे गीत सादर करण्यात येत आहेत. इयत्ता 6वी कावेरी दिल्ली वर्गातील विद्यार्थी.
कसलाच फरक नाही. आपण सर्व एक आहोत. ज्याप्रमाणे कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांवर अवलंबून असतात, त्याचप्रमाणे आपण देखील समाजातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतो. हाच संस्कार ह्यातून प्रकट होतो. हाच संस्कार भारतीय संस्कृतीच्या तत्वज्ञानातून होतो. हेच आपल्या गीतातून सादर करण्यात येत आहेत इयत्ता 6वी यमुना वर्गातील विद्यार्थी. जयतु जयतु भारत वसुधैव कुटुंबकम. या संघर्षासोबतच भारतात मध्ययुगीन काळाचा शेवट आणि नव्या युगाची म्हणजे आधुनिक कालखंडाची सुरुवात झाली होती. त्यातीलच एक म्हणजे 13 मार्च 1854 रोजी काढलेला झाशी संस्थान खालसा करण्याचा इंग्रजांचा जाहीरनामा. हा जाहीरनामा जेव्हा झाशीच्या राणीच्या हातात मिळाला तेव्हा त्यांचे उद्गार म्हणजे मैं मेरी झाशी नहीं दूंगी. हाच त्या वाक्यामुळे इतिहासात अजरामर झाल्या. यातीलच प्रसंग नृत्य नाटिकेतून आपल्यासमोर सादर करत आहेत इयत्ता 10वी पवना.
आजादी का गुलाम बलिदान होता है। हम आपका साथ हैं। अब इस पवित्र ऋतु को मुद्राओं को खींचते जाएंगे। रही बात मसाल बनाने की, मैं वो मसाला नहीं, बहुत हासिल किया है, आजादी की भूख बनकर देंगे। संकल्प बोलती, हम तो निकल पड़े, हर बार बोलते, बदल गए। इथे संपन्न होत आहे। मी मान्यवरांना विनंती करते की आपण बाईच्या ऑफिसमध्ये प्रस्थान करावे। मान्यवर ऑफिसचे विषय मिळणार आहे। वर्गावरील शिक्षणासाठी सूचना आहे। वर्गातील 2 विद्यार्थी पर्यवेक्षिका गृहामध्ये त्यांना पाठवायचे आहे।